जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती NTPC 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव. आज आपण GK व GSचा प्रश्नसंच 19 पाहणार आहोत. त्यातील आजचा प्रश्न पहिला आहे, नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न 2017च्या परीक्षेमधील आहे. पर्याय आहेत उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा आणि योग्य उत्तर आहे पर्याय बिहार या राज्यात नालंदा विद्यापीठ आहे. नालंदा विद्यापीठ एकेकाळी भारतातील सर्वात मोठे विद्यापीठ होते. याची स्थापना 5व्या शतकात राजा कुमार गुप्त यांनी केली होती. या विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक बौद्ध धर्माचे शिक्षण केंद्र होते. या विद्यापीठात 9 मजली 3 ग्रंथालये होती व यामध्ये लाखो ग्रंथ व हस्तलिखिते होते. या विद्यापीठात भारतासोबतच श्रीलंका, चीन, तिबेट, कोरिया अशा इतर अनेक देशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी त्या काळी येत होते. हे विद्यापीठ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये देखील याचा समावेश आहे. या विद्यापीठाची स्थापना गुप्त साम्राज्याचा राजा कुमार गुप्त यांनी केली होती. परंतु हे विद्यापीठ सर्वप्रथम 1193 मध्ये बख्तियार खिलजीने नष्ट केले होते. असे हे विद्यापीठ 3 वेळा नष्ट करण्यात आले होते. त्यानंतर 2 वेळा याची पुनर्दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिले नव्हते. तर 2006 मध्ये APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या मनातली संकल्पना मांडली होती की हे विद्यापीठ नव्याने सुरू करण्यात यावे. परंतु 2010 मध्ये या विद्यापीठाला सुरू करण्याबाबत विधेयक मंजूर झाले होते व 2014 मध्ये भारताचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विद्यापीठाचे उद्घाटन झाले होते व हे विद्यापीठ अधिकृतपणे सुरू करण्यात आले. प्रश्न दुसरा, भारताचे सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते आहे? हा प्रश्न 2019 मध्ये विचारला गेला होता. पर्याय आहेत गोरखपूर, प्रयागराज, हुबळी, कोलकाता आणि योग्य उत्तर आहे पर्याय हुबळी. हे भारताचे सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. हे भारतासोबतच जगातील देखील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. यापूर्वी गोरखपूर हे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म होते, परंतु त्यानंतर हुबळीचे देखील काम पूर्ण करण्यात आले व हुबळी हे गोरखपूरपेक्षा लांब रेल्वे प्लॅटफॉर्म बनवण्यात आले. हा रेल्वे प्लॅटफॉर्म कर्नाटक राज्यात असून याची लांबी 1505 मीटर एवढी आहे. तर गोरखपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लांब रेल्वे प्लॅटफॉर्म असून हे मध्य प्रदेश राज्यात असून याची लांबी 1366.33 मीटर आहे. तर कोलम हे केरळ राज्यातील भारतातील तिसरे लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आली आहे. प्रश्न तिसरा, ओझोन थर मुख्यतः कोणत्या स्तरात आहे? हा 2019 मधील प्रश्न आहे. पर्याय आहेत शोभमंडळ, समतापमंडळ, आयनमंडळ, तापमानमंडळ आणि योग्य उत्तर आहे समतापमंडळ म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन थर समाविष्ट आहे. समतापमंडळात 15 किलोमीटर ते 35 किलोमीटर उंचीवर ओझोन थर आढळून येतो. प्रश्न चौथा, भारतात कॅबिनेट मिशन कोणत्या वर्षी आले? हा प्रश्न 2021 मधला आहे. पर्याय आहेत 1940, 1942, 1946, 1947 आणि योग्य उत्तर आहे पर्याय 1946 मध्ये भारतात कॅबिनेट मिशन आले होते. 24 मार्च 1946 रोजी UKचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी कॅबिनेट मिशन भारतात पाठवले होते. या मिशनला त्रिमंत्री कमिशन किंवा त्रिमंत्री योजना देखील म्हटले जाते. याचे सदस्य लॉर्ड पेथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व AV अलेक्झांडर हे 3 सदस्य होते. त्यामुळे याला त्रिमंत्री कमिशन किंवा त्रिमंत्री योजना देखील म्हटले जाते. प्रश्न 5वा, भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम आक्रमणकार कोण होता? हा प्रश्न 2018 मधल्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पर्याय आहेत मोहम्मद बिन कासिम, मोहम्मद घोरी, महमूद गझनी, चंगेज खान आणि योग्य उत्तर आहे पर्याय मोहम्मद बिन कासिम. हा भारतावर आक्रमण करणारा पहिला मुस्लिम आक्रमणकार होता. याने वयाच्या 17व्या वर्षी भारतावर सर्वप्रथम आक्रमण केले होते. इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम याने भारतावर आक्रमण करून सिंध प्रांत जिंकले होते. परंतु तो वयाच्या 20व्या वर्षी तर त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तो भारतावर राज्य करू शकला नाही. त्यामुळे कुतुबुद्दीन ऐबक हा भारतावर राज्य करणारा पहिला मुस्लिम शासक ठरला होता.
प्रश्न 6वा, भारतात एकूण किती हायकोर्ट आहेत? हा 2019च्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. पर्याय आहेत अ 1, ब 3, क 24, ड 25 आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड 25. भारतात एकूण 25 उच्च न्यायालये म्हणजेच हायकोर्ट आहेत. प्रत्येक राज्यानुसार एक एक उच्च न्यायालय आकारण्यात आले होते, परंतु यामधील 3 न्यायालयांतर्गत एकापेक्षा जास्त राज्य येतात. त्यामुळे भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. तर भारतात एकच सर्वोच्च न्यायालय आहे. हे सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 नुसार स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न 7वा, भारतीय चलन रुपया सर्वप्रथम कोणी सुरू केला? हा प्रश्न 2017 मधला आहे. पर्याय आहेत अ शेरशाह सुरी, ब अकबर, क बाबर, ड हुमायून आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ शेरशाह सुरी यांनी सर्वप्रथम भारतात रुपया हे चलन म्हणून स्वीकारले होते. आता आपण भारतात कोणत्याही राज्यात फिरलो तरी भाषा वेगवेगळ्या आहेत, परंतु चलन एकच आहे. तसे पूर्वी नव्हते. प्रत्येक राजाने स्वतःचे असे नाणे तयार करून ते चलन म्हणून वापरले होते आणि त्याला वेगवेगळी नावे देण्यात आली होती. त्यामध्ये शेरशाह सुरी याने रुपया हे चलन म्हणून सुरू केले होते. भारतात हे सर्वप्रथम सुरू करण्यात आले होते. हे एक चांदीचे नाणे असून त्याचे वजन 178 ग्रॅम एवढे होते. शेरशाह सुरीनंतर भारत जेव्हा 1947 मध्ये स्वतंत्र झाला तेव्हाच रुपयाला चलन म्हणून स्वीकारण्यात आले होते. तसेच भारतात कागदी चलन हे ब्रिटिशांनी आणले होते. प्रश्न 8वा, खालीलपैकी मुख्यतः कोणत्या वायूमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो? हा 2020 मधील प्रश्न आहे. पर्याय आहेत अ ऑक्सिजन, ब नायट्रोजन, क कार्बन डायऑक्साईड, ड हायड्रोजन आणि योग्य उत्तर आहे पर्याय क कार्बन डायऑक्साईड यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. जसे कार्बन डायऑक्साईडमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो त्याचप्रमाणे पाण्याची वाफ, मिथेन, दैनंदिन जीवनासाठी आवश्यक तेल, कोळसा तसेच नैसर्गिक वायू जाळल्याने व नायट्रस ऑक्साईड इत्यादी कारणांमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. प्रश्न 9वा, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या राज्यात झाले? हा 2021 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पर्याय आहेत अ महाराष्ट्र, ब बिहार, क गुजरात, ड उत्तर प्रदेश आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब बिहार. या राज्यात चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये सुरू करण्यात आला होता व हा सत्याग्रह गांधीजींचा भारतातील पहिलाच तसेच यशस्वी सत्याग्रह होता. महात्मा गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तेव्हा त्यांनी 1 वर्ष संपूर्ण भारताची पाहणी केली व 1917 मध्ये या चंपारण्य जिल्ह्यात, बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात हा सत्याग्रह केला होता. येथे शेतकऱ्यांना ब्रिटिश हे जबरदस्तीने निळू उत्पादन करायला लावत होते व त्याबद्दल कमी मोबदला देत होते. त्यामुळे हा सत्याग्रह करण्यात आला होता. प्रश्न 10वा, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? हा प्रश्न 2016 मधला आहे. पर्याय आहेत अ नंदादेवी, ब एव्हरेस्ट, क कांचनजंगा, ड K2 आणि योग्य उत्तर आहे पर्याय क कांचनजंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. पूर्वी K2 हे भारतातील सर्वोच्च शिखर मानण्यात येत होते, परंतु K2 हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या अंतर्गत येते. त्यामुळे कांचनजंगा हे भारत नेपाळ सीमेवरील सिक्कीम राज्यातील शिखर असून ते भारताचे सर्वोच्च शिखर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला एक लाईक तरी करत जावा. तसेच सोबतच छोटीशी का होईना एक कमेंट करत जावा, ज्यामुळे मी केलेल्या मेहनतीला फळ मिळाल्यासारखे मला देखील वाटेल. तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील व हे व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत असे जर वाटत असतील तर ते इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा, म्हणजेच शेअर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा आपले व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. प्रश्न 11वा, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? हा प्रश्न 2019 मधला आहे. पर्याय आहेत अ 25 जानेवारी, ब 26 जानेवारी, क 15 ऑगस्ट, ड 2 ऑक्टोबर आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ 25 जानेवारी. 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरी करण्यास सुरुवात झाली. 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस साजरी करण्यासाठी निवडला गेला व 2011 पासून याची सुरुवात करण्यात आली.
प्रश्न 12वा शरीरातील हाडांना जोडणाऱ्या ऊतींना काय म्हणतात? पर्याय आहेत अ. स्नायू, ब. अस्थी, क. अस्थिबंधन, ड. कंडरा आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. अस्थिबंधन. शरीरातील हाडांना जोडणाऱ्या ऊतींना अस्थिबंधन म्हणतात. यालाच इंग्लिशमध्ये लिगामेंट्स असे देखील म्हणतात. हे लवचिक ऊतींपासून बनलेले असतात. त्यामुळे आपल्या हाडांची म्हणजेच कोपर, गुडघे, खांदे असे सांध्यांचे जे भाग असतात त्यांची हालचाल सुलभतेने होते. प्रश्न 13वा कोणत्या पदार्थामुळे लिंबू आंबट लागते? हा प्रश्न 2021 मधला आहे. पर्याय आहेत अ. ॲसिटिक ॲसिड, ब. सिट्रिक ॲसिड, क. टार्टरिक ॲसिड, ड. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. सिट्रिक ॲसिड. यामुळे लिंबू हे आंबट लागते. याला सायट्रिक ॲसिड किंवा सायट्रिक आम्ल देखील म्हटले जाते. याचे रासायनिक सूत्र C6H8O7 असे आहे. लिंबासोबतच अननस, संत्री, द्राक्षे, टोमॅटो यामध्ये देखील सायट्रिक ॲसिड आढळून येते. परंतु प्रत्येकच आंबट पदार्थांमध्ये सायट्रिक ॲसिड असते असे नाही. जसे की दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळून येते. याचे रासायनिक सूत्र C3H6O7 आहे. सायट्रिक ॲसिड हे नैसर्गिक खाद्य आम्लाचा एक प्रकार आहे. नैसर्गिक खाद्य आम्लामध्ये मॅलिक आम्ल, टार्टरिक आम्ल, लॅक्टिक आम्ल व ऑक्झॅलिक आम्ल आढळून येतात. प्रश्न 14वा भारतात खालीलपैकी कोणत्या नदीला गंगा नदीची उपनदी म्हणतात? पर्याय आहेत अ. यमुना, ब. नर्मदा, क. गोदावरी, ड. ब्रह्मपुत्रा आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. यमुना. या नदीला भारतात गंगा नदीची उपनदी म्हणतात. गंगा नदीच्या उपनद्या ह्या यमुनासोबतच रामगंगा, घागरा, गंडक, कोसी, महानंदा, सोन व पुनपुन व दामोदर अशा आहेत. प्रत्येक नदीच्या उपनद्या या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात. त्यासाठी तुम्ही पाठ करून ठेवा किंवा जर कोणाला याबद्दल शॉर्ट ट्रिक येत असेल तर ते त्यांनी कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरांना देखील मदत होईल. तर पर्यायामध्ये दिलेल्या गोदावरी, नर्मदा, ब्रह्मपुत्रा या भारतातील गंगा नदीप्रमाणे प्रमुख व स्वतंत्र नद्या आहेत व त्यांना स्वतंत्र असे स्वतःचे नदीखोरे आहे. प्रश्न 15वा चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ घेतो? पर्याय आहेत अ. 27.3 दिवस, ब. 28 दिवस, क. 29.5 दिवस, ड. 30 दिवस आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. 27.3 दिवस एवढा वेळ चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यास घेतो. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो तर पृथ्वी ही सूर्याभोवती तसेच स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे चंद्राला पृथ्वीला प्रदक्षिणा घालून स्वतःच्या स्थानावर पोहोचण्यासाठी जे टप्पे पडतात ते टप्पे पूर्ण होण्यासाठी 29.5 दिवस लागतात. तर पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 365.25 दिवस लागतात. तर स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजेच 1 दिवस पूर्ण लागतो. प्रश्न 16वा कोणत्या प्राण्याला डॉल्फिन म्हणून ओळखले जाते? पर्याय आहेत अ. जलचर, ब. उभयचर, क. सस्तन प्राणी, ड. पक्षी आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. सस्तन प्राणीला डॉल्फिन म्हणून ओळखले जाते. काहींना वाटत असेल की डॉल्फिन हे पाण्यामध्ये राहतात तर ते जलचर प्राण्यांमध्ये मोडतात, तर तसे नसून डॉल्फिन हे सागरी सस्तन प्राण्यांमध्ये मोडतात. तसेच ते माशांमध्ये देखील वर्गीकृत केले जात नाहीत. पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान प्राणी मानव समजला जातो तर त्यानंतर डॉल्फिन समजला जातो. प्रश्न 17वा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू सोडला जातो? पर्याय आहेत अ. ऑक्सिजन, ब. नायट्रोजन, क. कार्बन डायऑक्साईड, ड. ओझोन आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. ऑक्सिजन हा वायू प्रकाश संश्लेषणात बाहेर सोडला जातो. प्रकाश संश्लेषणाचे प्रमुख 3 घटक पडतात: पाणी, कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश. यामध्ये प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साईड घेऊन ते झाडांमध्ये तसेच काही धान्यांमध्ये बांधले जातात, तर ऑक्सिजन हा सोडला जातो. प्रश्न 18वा खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग जास्त असतो? हा प्रश्न 2020 मधला आहे. पर्याय आहेत अ. हवेतील, ब. लोहातील, क. पाण्यातील, ड. शून्यातील आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. लोहातील. ध्वनीचा वेग हा लोहामध्ये सर्वात जास्त असतो, कारण ध्वनीचा वेग हा घन पदार्थांमध्ये सर्वात जास्त तर द्रव व वायू पदार्थांमध्ये सर्वात कमी असल्यामुळे दिलेल्या पर्यायामध्ये लोहामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त आढळून येतो. प्रश्न 19वा भोपळ्याचा रंग नारंगी का असतो? पर्याय आहेत अ. क्लोरोफिल, ब. लायकोपीन, क. कॅरोटीन, ड. अँथोसायनिन आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. कॅरोटीन. भोपळ्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचं रंगद्रव्य असतं, ज्यामुळे भोपळ्याला नैसर्गिकरित्या नारंगी रंग प्राप्त होतो.
प्रश्न 20वा, कोणत्या गॅसला हसवणारा वायू म्हणतात? हा प्रश्न 2016 मध्ये विचारला गेला होता. पर्याय आहेत ऑक्सिजन, ब नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब नायट्रस ऑक्साईड. या वायूला हसवणारा वायू देखील म्हटले जाते. आपण टीव्हीमध्ये तसंच अनेक चित्रपटांमध्ये ह्या वायूबद्दल पाहिले आहे. या वायूला नायट्रस ऑक्साईड असे म्हटले जाते व याचे रासायनिक सूत्र N2O असे आहे. या वायूचा संशोधन करण्यात अनेक शास्त्रज्ञांची नावे पुढे आहेत, परंतु 1772 मध्ये जोसेफ प्रिस्टलीच्या नावे हा शोध नोंदवला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.